श्रीगोंदा येथील वृद्ध शेतकरी खून प्रकरणातील फरार आरोपीला 12 तासात मडी शिवारातून बेड्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते. श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथे घडलेल्या खळबळजनक वृद्ध शेतकरी खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांच्या आत बेड्या ठोकल्यात. पिसोरेखांड येथे शेताच्या बांधावर मुरुम टाकण्याच्या किरकोळ वादातून आरोपी विलासदादा गावडे याने 75 वर्षीय वृद्ध पोपटराव रावजी गावडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांचा निर्घृण खून केला होता. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हरीश भोये यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी विलास गावडे हा पोलिसांना चकवा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील मडी मायंबा शिवार परिसरात लपून बसला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मडीगड परिसरात सापळा रचून 55 वर्षीय आरोपी विलास गावडे याला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीला श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.